तर देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46% परकीय गुंतवणूक केवळ एकट्या महाराष्ट्रात आहे। एप्रिल ते जून दरम्यान 70,795 कोटींची परकीय गुंतवणूक आली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे। तर देवेंद्र फडणवीसांनी नेमकं काय ट्विट केलं ते बघतोय। देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46% परकीय गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात झाली आहे। एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक आली। 2.5 वर्षात आम्ही 5 वर्षांचं काम करून दाखवू हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितलं होतं। आता 2.25 वर्षात 3,14,318 कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून दाखवली आहे। तर या संदर्भात विजय वडेट्टीवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघतोय। सगळं बोगस, कुछ नहीं है, कागदावर आहे। सगळा सर्वाधिक उद्योग महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेले, भाजप शासित राज्यात गेले। कुठे राहिलाय हे कागदावर दाखवून महाराष्ट्राला नम्र तुम्ही गुजरातच्या मागे महाराष्ट्राला पोहोचवलंय। महाराष्ट्र गुजरातच्या मागे होता, आता गुजरात पुढे गेलेला आहे। केंद्राच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये महाराष्ट्राला 11व्या नंबरवर नेऊन ठेवलेला। काय अवस्था करून ठेवली महाराष्ट्राची।